आज गणपती बाप्पांना निरोप देण्याचा दिवस आहे आणि पुण्यातील गणपती याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं। पुण्यातील साजेसा गणपती आणि गणपती उत्सव कसा साजरा केला जातो आणि जे टिपिकल गणेश उत्सव पुणेकर साजरा करतात तो कुमटेकर रस्त्यावर आपल्याला सध्या पाहायला मिळतोय। डॉक्टर मिलिंद संपगावकर यांचा घरगुती गणपती सध्या कुमटेकर रस्त्यावर आहे आणि सगळ्यांचं लक्ष हा वेधून घेतोय। अगदी साध्या पद्धतीने हा गणपती उत्सव त्यांनी साजरा केला आणि आता सध्या विसर्जन मिरवणूक ही साध्या पद्धतीने आणि पारंपरिक जे वाद्य आहे त्यामध्ये त्यांचे सगळे घरातील सदस्य या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात। स्वागत आहे तुमचं लेट्सअपमध्ये। किती वर्षापासून आपण हा घरगुती गणपती मांडता आणि हे अशा प्रकारचं विसर्जन असतं? आम्ही मागील 45 वर्षापासून घरगुती गणपती आमच्या घरी आहे, पण मागच्या 9 वर्षापासून या गणपतीचं आम्ही असं विसर्जन करतोय। साध्या बॅटरीच्या गाडीवरून सुरुवात केला होता आणि आता वेगवेगळ्या वाहनांवर तो विराजमान केला जातोय। ह्या वर्षी आम्ही गजराजावर केला आहे, मागच्या वर्षी आम्ही उंदरावर केला होता, मूषक राजावर होता, कमळावर, अशा अनेक प्रकारचे वाहनं करून आम्ही गणपतीला नेत असतो। कुमटेकर रस्त्यावर अनेक लोक आमच्या गणपतीची वाट बघत थांबलेले असतात, त्यामुळे आम्हालाही दरवर्षी नवनवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळत असते। हा गणपती बाप्पाचाच आशीर्वाद आहे। तुम्हाला पहिला गणपती विसर्जन मिरवणूक किंवा पहिला गणेशोत्सव आठवतो का? नक्कीच नाही, कारण की त्यावेळेस मी हार्डली 1.25 किंवा 1.5 महिन्याचा असेल। आठवणारा कुठला आहे? आठवणारा माझ्या वयाच्या 10व्या-11व्या वर्षापासूनच्या आहेत। त्यावेळेस साधी मूर्ती हातात घेऊन आईवडिलांबरोबर आम्ही चालत जायचो, परंतु कालांतराने 9 वर्षापूर्वी माझ्या पायाची एक सर्जरी झाली आणि शाडूची मूर्ती जड असल्याने ती उचलून नेणं शक्य नव्हतं। म्हणून डोक्यात कल्पना आली की मुलांच्या गाडीमध्ये तो का नेऊ नये, आणि त्याच्यापासून ही सुरुवात झाली। नंतर काळाच्या प्रेरणेने गणपती बाप्पा वेगवेगळ्या आयडिया डोक्यामध्ये देत गेला आणि त्या गाडीचं रूपांतर हे वेगवेगळ्या वाहनांमध्ये होत गेलं। तेव्हाच तुम्ही 10 वर्षाचे होते तेव्हा जो गणेश उत्सव साजरा केला जात होता, या रस्त्यावरून गणेश विसर्जन मिरवणूक जात होत्या, त्यावेळीचं चित्र कसं होतं आणि आताचं चित्र किती बदललंय? मी तेच सांगेल की चित्र काहीही बदललेलं नाही आहे, चित्र आहे तेच आहे। फक्त सोशल मीडिया आणि मीडिया स्ट्रॉंग झाल्यामुळे आता प्रत्येक गोष्टीची अपडेट ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला लागली आहे। पूर्वीच्या काळी फक्त वृत्तपत्र होते, ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी प्रिंट होऊन हातात यायचे। आता प्रत्येक मिनिटाला लाईव्ह अपडेट व्हायला लागले आहेत, न्यूज चॅनलचं प्रमाण वाढलं आहे। त्यामुळे जर आपण विचारात घेतलं तर प्रसिद्धी मिळायला लागली, त्यामुळे हा प्रमाण वाढला। दुसरी महत्त्वाची गोष्ट, लोकांच्या हातात पैसा आला। जशी आपल्या देशाची इकॉनॉमी डेव्हलप झाली तसं लोकांच्या हातामध्ये पैसा आला आणि पैसा आल्यानंतर जास्तीत जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीत आपले सण उत्सव लोक साजरे करायला लागले। त्याचा हा परिणाम आहे की उत्सवाचा स्तर हा उंचावला गेला। पण कुठेतरी डीजे मुळे आणि काही अश्लील संगीत लावतात, गाणे लावतात, त्यामुळे कुठेतरी या उत्सवाला गालबोट लागतं असं वाटत नाही? डीजेमुळे नक्कीच उत्सवाला गालबोट लागतो, पण त्याला आपण अर्धा % म्हणजे 50% आपण त्याला दोष देऊया। डीजे बंद करा असं माझं मत नाही आहे, डीजे चालू द्या, कारण की त्याच्यावरही काही गरिबांचे पोटं चालले असतील। फक्त त्याची जी गाणी आहेत ती गाणी आपण बदलूया, त्याच्याऐवजी भजन, भक्तिसंगीत, गणपतीची गाणी हे लावू शकतात। धांगाडिंगा करणारे डान्सचे गाणे लावण्यात काही अर्थ नाही, त्या स्वरूपात सुद्धा आपण मिरवणुकी चांगल्या पद्धतीत काढू शकतो। तुम्ही आता पेठेतच राहता आणि पेठेतूनच सध्या गणेश उत्सव सुरू आहे। काही जणांचं असं मत आहे की इथे MPSC UPSC करायला आलेल्या मुलांमुळे हा उत्सव बदनाम होतोय, तुमचं काय निरीक्षण? बघा, पेठेमध्ये आम्हाला तसाचा जास्त अनुभव नाही आहे। ज्यांनी हे स्टेटमेंट काढलं आहे त्यांचा हा अनुभव असू शकेल, कारण की आज 1.25 कोटी पुणेकर, 1.25 कोटी भाविक, 2.5 कोटी लोकांमध्ये एकाच दुसरा सडका आंबा असू शकतो। जसं मी बरेच वेळेस उदाहरण देतो की द्राक्षाच्या घडात एक द्राक्ष खराब आहे म्हटल्यावर अख्खा घाट खराब नसतो। MPSC UPSCच्या मुलांकडनं असं होईल असं मला तरी जास्त वाटत नाही। क्वचित एखाद 2 मुलांकडनं ह्या घटना घडल्या असतील, बट ठीक आहे, आपण उत्सवाकडे पॉझिटिव्हली बघायला पाहिजे। जेवढा मोठ्या स्वरूपात उत्सव होतो तेवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये काही घटना घडत असतात। छोटी एखादी घटना घडली तर तिच्याकडे दुर्लक्ष करून आपण एन्जॉय करणं बी तेवढंच गरजेचं आहे। या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये तुमच्या घरातील सगळे सदस्य सामील झाले? किती मंडळी सगळी? घरातले जवळपास एक 25 लोक आमचे नातेवाईक सगळे आहेत, मित्रमंडळी आहेत। माझ्या 2 मुलींनी तोच मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे, पारंपरिक वाद्य ते बांधून मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। नक्कीच। बाळा, तुझं नाव काय? रिद्धी। रिद्धी। आणि तुझं? सिद्धी। तुम्ही दोघी बहिणी? हो। बरं, काय वाजवताय तुम्ही? ढोल ताशा। ढोल ताशा। तुम्ही जुळ्या बहिणी ना? हो। बरं, काय भावना आहेत आज? बाप्पाला निरोप द्यायचा आहे? नाही नाही द्यायचा आहे?
नक्कीच. काय वाटतंय वाजवून, समाधान वाटतंय? मजा येते. नाही, पण बाप्पासाठी नाही. बाप्पा चाललाय त्याचं वाईट वाटतं. बाप्पा चालला वाईट वाटतंय. नक्कीच. तर पुण्यामध्ये आणि पुण्याच्या रस्त्यावर गणेश उत्सव कसा असावा त्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला संपगावकर यांच्या गणपतीकडे पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये गणेशोत्सव पूर्वी कसा साजरा केला जायचा आणि आताही कसा साजरा केला जातोय हे सध्या हे चित्र पाहून आपल्या लक्षात येईल. विष्णू सानप, लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.